फ्लॉवरची भाजी म्हटलं की बरेचसे जण नाक मुरडतात। मग अशा वेळी या पद्धतीची रसरशीत मटार बटाटा फ्लॉवरची रस्सा भाजी जर तुम्ही बनवली तर घरातले नक्कीच आवडीने खातील। तर या पद्धतीची भाजी बनवताना अगदी घरगुती साहित्याचा आणि घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे, परंतु खाण्यासाठी तितकीच टेस्टी आणि रुचकर अशी ही रेसिपी तयार होते। ही रेसिपी बनवताना लागणाऱ्या संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ सगळ्यात अगोदर भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात। भाजी रसरशीत व्हावी यासाठी 2 टेबलस्पून किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हे झालं वाटणाचं साहित्य। आता या ठिकाणी 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी मटार आणि 1 मीडियम साईजचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये घालून घेतला जेणेकरून काळा पडू नये। वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य सगळ्यात अगोदर भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 चमचाभर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, तेलावरती बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी भाजलेलं खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट कांदा घातलेला आहे। जर तुम्ही खोबरं परतवून किंवा भाजून घेणार असाल तर तेल न घालता छान खरपूस रंगावरती खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। आता कांदा जो आहे तो आपल्याला फुल गॅसवरती कंटिन्यू हलवून घेत भाजून घ्यायचा आहे, कारण यामुळे काय होतं, एकतर कांदा लवकर भाजला जातो आणि एकसारखी हाय फ्लेम लागल्यामुळे कांदा हा पटकन काळसर रंगावरती किंवा गोल्डन रंगावरती परतला जातो। 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा छान गोल्डन रंगावरती परतला गेलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले आल्याचे काप, 1 हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहे। पुन्हा 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलं की मग गॅस बंद करून घ्यायचा। सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सगळे पदार्थ हे डिशमध्ये काढून घेतले की थोडे थंड करून घ्यायचे आणि यामध्येच कोथिंबीर घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सगळे पदार्थ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता पाणी न घालता 1-2 वेळा पल्स मोडवरती छान वाटण वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे पाणी घालून पुन्हा हे वाटण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। तर या पद्धतीचे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वाटणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये महिनाभर वाटण टिकवण्यासाठी काय करावं हे त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर अशा पद्धतीचं तयार झालेलं वाटण साईडला करून घेऊयात आणि लगेचच कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात। तेल गरम झालं की मग लगेचच त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेऊयात। जिरं मोहरी तडतडले की त्यामध्ये 1 बारीक साईजचा कांदा घेऊन बारीक चिरून घेतलेला फोडणीला घालून घ्यायचा आहे। या पद्धतीचे कांद्याची फोडणी दिल्यामुळे भाजीला आणखी टेस्ट येते। मंद आचेवरती छान कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की मग यामध्ये थोडासा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो अगदी थोडा घालून घ्यायचा आहे, कारण यामुळे भाजीला आंबटसरपणा येतो। 1 मिनिटभर टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे आणि मग लगेचच यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर अगदी कमी मसाल्यांचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत, तरीही ह्या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते। तर सगळ्यात अगोदर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर कुठलाही घरगुती मसाला किंवा घरातला साठवणीतला मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। त्याऐवजी लाल तिखट, काळा मसाला आणि गोडा मसाला यांचाही वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता। मसाले छान परतले की मग यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते 2 चमचे घालून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी साधारणतः 2 टेबलस्पून इतकं वाटण मी घालून घेतलेलं आहे। वाटण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मंद आचेवरती छान वाटण परतवून घेतलं की त्याला छान तेल सुटतं आणि वाटणही छान व्यवस्थित परतलं जातं। मसाल्याला किंवा ग्रेव्हीला छान कलर आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे धना पावडर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी ज्यावेळी आपण वाटण करतो त्यावेळी अर्धा चमचा धने देखील वाटणामध्ये तुम्ही घेऊ शकता।
तर अशा पद्धतीने सगळे मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहे. आता यामध्ये फ्लावर, मटार आणि बटाट्याचे काप घालून घेऊयात. तर या ठिकाणी सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे एकतर सगळे मसाले जे आहेत ते भाज्यांना व्यवस्थित लागले जातात आणि भाजीला छान टेस्टही येते. सगळे पदार्थ व्यवस्थित परतवून झाले की मग यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की पुन्हा 1 मिनिटभर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी गरम पाणी घातल्यामुळे एक तर तरी छान येते, दुसरं म्हणजे भाजीची चव बिघडत नाही आणि भाजी छान लवकर शिजली जाते. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं की भाजी जशी घट्टसर किंवा पातळ हवी असेल त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मला थोडीशी घट्टसर अशी भाजी हवी आहे म्हणून मी या ठिकाणी 1 वाटी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. भाजीमध्ये तिखटाचं आणि पाण्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कुकरला झाकण लावून फुल गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहे आणि कुकर थंड झालेला आहे. आता भाजी शिजली की नाही ते चेक करूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान तर्रीदार अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि भाज्या देखील छान शिजलेल्या आहेत. थोडीशी भाजी जी आहे ती पातळ दिसते आहे, परंतु जशी जशी भाजी थंड होईल तशी तशी ती घट्ट होईल, कारण यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. जसं जसं भाजी ही थंड होईल तशी तशी ग्रेव्ही किंवा रस्सा जो आहे तो घट्ट होत जातो. तर या ठिकाणी अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान दाटसर अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता या तयार झालेल्या भाजीवरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. तर अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी घरगुती साहित्यात आणि घरगुती मसाल्यात झणझणीत चमचमीत अशी दाटसर मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी आपण पुरी, चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत खाऊ शकतो आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी देखील लागते. तर अशा पद्धतीने तयार झालेली ही झटपट मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजिबात फ्लॉवर न खाणारे किंवा नाक मुरडणारे सुद्धा अतिशय आवडीने या पद्धतीने बनवलेली मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी खातील. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.